वास्तुशास्त्री करतात। या पूजनामध्ये सुद्धा दोन प्रकारे पूजा सांगितले। भगवंताचा पंचामृताभिषेक, महाशांती धारा, पद्मावती मोठी पूजा, होम आणि जलहोम ही एक क्रिया आहे। त्याच्याबरोबर त्याच क्रियेमध्ये अनेक पूजा ही जी चालू आहे, या पूजेचं नाव आहे मंडोपद वास्तुविधी। आता मंडूप म्हणजे काय सांगा की, मंडूप म्हणजे काय? बेडूक। मग तुम्ही बेडकाची पूजा करलाय का? करलाय? बघा, वास्तुशास्त्रामध्ये आचार्य भद्रभाऊ आचार्य लिखित वास्तुशास्त्रामध्ये वास्तुसार मध्ये एक विषय येत असतो, ज्या या ठिकाणी बघा 49 वास्तुदेवतांची निर्मिती आहे। या 49 वास्तुदेवतामध्ये एक मुख्य वास्तुदेवता असतात, त्यांना वास्तुपुरुष असं म्हटलं जातं। त्या वास्तुपुरुषाची आता तुम्ही ओझ घ्या म्हटलं तर कुठे घेता ओझ? तुमच्या हातात, खांद्यावर किंवा डोक्यावर। खरं हे जे वास्तुपुरुष आहेत त्यांनी खांद्यावर किंवा डोक्यावर कुठलेही ओझ न घेता त्यांनी त्यांच्या पाठीवरती ओझ घेत असतात। म्हणून आपण वास्तू बांधतेवेळी बघा घराचं काय करत असतो? आया काढून घेतो, लांबी रुंदी। ते वृषभ आयामध्ये जागेचा अडचण असेल तर आपण गज आयामध्ये वास्तू बांधत असतो। हे जे लांबी रुंदी घेऊन आपण जे आया काढतो, त्या आयाच्या वेळेला या वास्तूमध्ये त्या वास्तुपुरुषांची एक रचना आहे। केळकर बंदिरावर नवगीला रोड वास्तुपुरुषांची बसण्याची पद्धत आहे की त्यांनी दोन्ही हात असं मुठी बांधून त्यांच्या कमरेवरती ठेवतात आणि दोन्ही पायाचे तळवे असं खाली जोडतात आणि उलट झोपतात। म्हणजे जे काही तुमच्या वास्तूची निर्मिती आहे ते त्यांनी त्यांच्या पाठीवरती घेत असतात। आणि त्यांचं जर तुम्ही बसण्याचं पद्धत जर बघितलं असं कमरेवर आहात आणि पायाचं जोडलं तळवे, काय दिसतंय? बेडूक दिसते। म्हणताना ते वास्तुपुरुष पालते आहेत। म्हणताना या पूजेचं नाव आहे मंडोपद वास्तुविधी। या वास्तुपुरुषांच्या बरोबर एकूण 49 वास्तुदेवता आहेत। आता बघा, 4 दिशा मुख्य आणि 4 दिशा उप सांगितले आणि त्या 8 दिशेचा जो मध्यभाग असतो त्याला ब्रह्मस्थान असतं। ब्रह्मस्थान म्हणजे मर्मस्थान म्हणतो आपण। बघा, पहिल्यांदा मध्य सेंटरला मी 9 धरून चढतो। घरामध्ये वास्तुशास्त्र जो आपण घर बांधत असतो, घराच्या मध्यभागी कधी तुमच्या घराचा कॉलम असू नये, तिथून कधी मध्य सेंटरतून असं कधी जिना चढवू नये। जो आया काढतो त्या आयेबद्दल सांगावे, त्या ठिकाणी तुम्ही राहून कधी चपला घालून फिरू नये, त्या ठिकाणी कधी तुम्ही भांडू नये, त्या ठिकाणी राहून कधी लहान मुलांना जेवू घालू नये। जर तुम्ही या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्या घरात कधीही रोगराई मिटत नाही, ध्यानात ठेवा। आणि लहान मुलांना तुम्ही पंचपक्वान जरी घातला तर अनेक तासाला ती पोरं रखरखल्या वेळेस करतात। मग आपण म्हणतो इष्ट वाटिकेला छंद आपल्याकडे पारवा समाधान येईल। हे मध्य ब्रह्मस्थानाचं सांगितले। त्यानंतर बघा, पूर्वेला येतो हा इंद्र वास्तुदेवता म्हणून सांगतात। शत इंद्राणी सौदर्मः, 100 इंद्रांच्या वरती जो इंद्र असतो त्याला सौदर्म इंद्र म्हणतात। जसं सूर्याचा प्रकाश पूर्ण भूतलाला देत असतो, तशा या घरचा जो कर्ता असतो त्याची यश आणि कीर्ती सतत सूर्यावानी उजळू दे म्हणून पूर्वेला इंद्राची स्थापना असते। त्यानंतर आग्नेयला येतोय हा अग्नी वास्तुदेवता। बघा, आता घरामध्ये सगळ्या ज्या अग्नितत्वाची वस्तू असतात ते तुमचं सगळं आग्नेयला असतं। पहिला फक्त चूल तेवढंच होतं, आता गॅस आहे, आता लाईटचे इलेक्ट्रिक सगळ्या वस्तू, जेवण खाण्याच्या क्रिया करण्यापर्यंत सगळ्या लाईटच्या वस्तू आहेत। बघा,
प्रकारचा अग्नितत्वापासून घराला बाधा होऊ नये म्हणून सांगतात. आणि जी घरातील गृहिणी असते ती त्या ठिकाणी राहून जे काही दिवसभरामध्ये स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवून असू दे किंवा ज्या काही ती क्रिया त्या अग्नितत्वाबरोबर त्याचा संपर्क येत असतो तर त्यापासून तिला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी अग्निवास्तुदेवतांची स्थापना असते. त्यानंतर दक्षिणेला येतोय हा यम वास्तुदेवता. यम म्हणजे आम्ही काय म्हणतो प्राण नेणारे यम, ते यम वेगळे आहे. ह्या वास्तूमध्ये बघा यम वास्तुदेवता सांगितले दक्षिणेला. त्यांच्या हातामध्ये एक दंड आहे आणि त्या दंडाला वरती असं त्रिशूलचा आकार आहे आणि त्याला सभोवती 9 घुंगरू बांधून त्यांच्या हातामध्ये दंड असतो आणि ते तुमच्या घराच्या सभोवती अदृश्य रूपानं तुमच्या घराचं संरक्षण करत असतात. म्हणताना दक्षिणेला यमाची स्थापना सांगितली. त्यानंतर बघा नैऋत्य कोपरा येतोय हा नैऋत्य वास्तुदेवता. त्या ठिकाणी घरच्या कर्त्यांचा बेडरूम असावा. त्याच ठिकाणी त्याच्या बरोबर वरच्या बाजूला पाण्याची टाकी असावी म्हणून सांगतो. ज्या रूम मध्ये तुम्ही झोपत असता त्या ठिकाणी तुमच्या घरात जे डोकं आपण करतो ते एक तर दक्षिणेला नाही तर पश्चिमेला डोकं करून झोपावं. आणि कधीही पुरुष व्यक्ती जे असतात त्यांच्या डाव्या बाजूला स्त्रियांनी झोपावं ध्यानात ठेवलं. कारण घरामध्ये पती पत्नींचा जो काही कलह निर्माण होत असतो ध्यानात ठेवून घ्या तो त्या नैऋत्य कोपऱ्यापासूनच कलह निर्माण होत असतो. त्यासाठी ती कधीही जी धर्मपत्नी असते ती पुरुष व्यक्तीच्या डाव्या साईडलाच असावी. जीवनामध्ये कधीही त्यांच्यात कलह निर्माण होत नाही आणि त्या दोघांचं एकमेकावरती अटूट जे प्रेम असतो तो एकामेकांच्या मध्ये अटूट राहत असतो. त्यानंतर बघा पश्चिमेला येतोय हा वरुण. वरुण म्हणजे काय वरुण वगैरे पाऊस. बघा ज्यावेळी उत्तरायण संपून दक्षिणायन चालू होतो त्यावेळी प्रथम वारा आणि जो प्रथम पाऊस पडतो तो तुमचा पश्चिमेकडून चालू होतो. मणिपत्र नवऱ्याला म्हणतो लगेच मोठं पाऊस चालू झाला पहिला पाऊस काय करता गडबडना बागल इकतील खिडकी इकतील मग बागला नील शिडकेदार मत्ता असते लावतो नाही. बघा दक्षिणायन चालू झाल्यानंतर जो प्रथम पाऊस पडत असतो त्या पावसाचे 4 थेंब का होईना तुमच्या घरामध्ये पाडून घ्या. नाही पडलं तर शेवट असं घेऊन घरात शिंपणार. खरं दक्षिणायनाची जो चालू झाल्यानंतर जो प्रथम पाऊस पडत असतो तो मातीवरती पडल्यानंतर उष्ण ऋतू संपूर्ण ग्रीष्म ऋतू वर्षा ऋतू चालू होतो आणि त्याची जर तुमच्या घरामध्ये एक वास आला सुवासिचा वास येत असतो आणि जे पावसाचे थेंब पडत असतात त्याच्यानं तुमच्या घरामध्ये सुख आणि शांती लाभत असतो. त्यासाठी पश्चिमेला वरुण देवता सांगितले. त्यानंतर बघा वायू कोपऱ्याला येतो हा पवन वास्तुदेव. पवन म्हणजे काय वारा. बघा सकाळचा सूर्योदय आणि सायंकाळचा सूर्यास्त हे 2 वेळ येतात ब्रह्ममुहूर्त म्हणून सांगितले. सकाळी लवकर दार उघडतात आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला काय करतात बघला इतकी आता डास्ट असतो. बघा सूर्यास्ताचा वेळ जो आहे त्या वेळेला तुम्ही अवश्य तुमच्या घराचे दरवाजे उघडून ठेवा. खिडकी असतील तर खिडकी उघडून ठेवा. जो संत वारा वाहत असतो त्यामुळे तुमच्या घरातील जी लहान मुलं असतात ते मुलं कायम निरोगी राहत असतात. शास्त्रामध्ये असं सांगतात जे काही वयोवृद्ध लोक असतात ज्यांना पायाच्या तळव्यापासून कमरेपर्यंतचा त्रास आहे त्या व्यक्तीला सूर्यास्ताच्या वेळेला त्या दिशेला पाय करून पुढे करून बसायला येत असं खाली बसायला सांगितले आणि आता खुर्चीवरती बसून का होईना पाय लांबले करून त्या वायू कोपऱ्याकडे पाय करून बसायला सांगितले सूर्यास्ताच्या वेळेला. त्यांच्या शरीरातील व्याधी कमी होत असतात. एखादा बघा लहान मुलं आपण म्हणतो सतत वरचेवर आजारी पडणं किंवा मुलांची काही बुद्धी कमकुवत असतात बघा लहान मुलांची तर त्या मुलांना त्या वेळेला डोकं करून झोपवायला सांगितले. त्या दिवशी मुलांची बुद्धी जी मंद असतात
ते कालांतरानं जसं त्यांचं वय वाढल तसं त्या मुलांचं बुद्धी ऊर्जित अवस्थेला येत असते आणि त्या मुलं जे मंद असतात ते मंद बुद्धी त्यांची कमी होऊन बुद्धिमत्ता त्या मुलांची वाढायला चालवत असते. बघा त्या दिशेला पूर्वी राजे राजवाड्यामध्ये धान्याचा साठा ठेवत होते. राजवाड्यामध्ये शस्त्र जे असतात त्यांची युद्ध खेळायचे शस्त्र, ते शस्त्र साठा त्या वायव्य कोपऱ्यात ठेवत होते. का? दीर्घ काळापर्यंत त्या शस्त्राला कुठेही गंज लागत नव्हतं. शेतातील अवजार सुद्धा त्या दिशेला ठेवत होते. आता अवजारच बंद झाले. धान्याचा साठा सुद्धा एवढं ठेवत होते, जर शत्रू जर आपल्या राजवाड्याला किंवा जर राज्याला घेरले तर किती पण ते राज्य उशीरपर्यंत जरी कैद्यात असलं तर त्या ठिकाणी धान्याची कमतरता कधीही पडत नव्हती. एवढं सैन्य आणि ते गाव जरी जेवढं तरी सुद्धा, म्हणून त्या दिशेला धान्याचा साठा ठेवत होते. त्यानंतर येतोय उत्तर दिशेला कुबेर स्थान. कुबेर म्हणजे काय? धनस्थान सांगते. त्या दिशेला बघा तुमच्या घरातील त्या दिशेपासून पूर्ण ईशान्य कोपऱ्यापर्यंत घरामध्ये तुमचं कधीही मलमूत्राचं ठिकाण असू नये. त्या ठिकाणी देवस्थानचं ठिकाण सांगितले. त्या कुबेर उत्तर दिशेला तुमच्या घरातील जे काही तिजोरी असतात त्या तिजोरीचं पूर्व पश्चिम किंवा उत्तरेला मुख करून तुमच्या घरातील तिजोरी असावी. महत्वाची जे काही तुमचे कागदपत्र दागदागिने रुपये असतात ते तुम्ही त्यामध्ये ठेवावा. त्यानंतर बघा तिथून ईशान्य कोपरा म्हणजे देवस्थान. या ठिकाणी आता मी जसं सांगितलं की मलमूत्राची कुठलेही ठिकाण असू नये, आणि जर ते तुमच्या घरामध्ये असतील तर तुमच्या घरात कधीही दवाखाना सापडत नाही. कारण जास्तीत जास्त घरामध्ये जे वयोवृद्ध लोक असतात त्या व्यक्तींना आणि जे एकदम लहान मुलं असतात त्या लहान मुलांना वरचेवर दवाखाना जो असतो तो पीडा त्रास होत असतो, तो ईशान्य कोपऱ्याला टॉयलेट बाथरूम असल्याने. त्यानंतर बघा हे 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा सांगितले. त्याचबरोबर यामध्ये जे आता 9 झाले त्याबरोबर जे 40 वास्तुदेवता आहेत त्या वास्तुदेवतांचा प्रत्येकाचं एक एक कार्य त्यांना नेमून दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये गंधर्व वास्तुदेवता येतात. सतत तुमच्या घरामध्ये संगीत नाद गीत गायनच पाहत राहावं. शरीरामध्ये गंधर्वी असतात ते फक्त ते देवाचं स्तुतीच करत असतात. तसंच तुमच्या घरामध्ये सतत भगवंताची भक्ती सतत संगीतमय वातावरणामध्ये राहू दे म्हणून सांगतात. अशा प्रत्येक वास्तुदेवतांचं कार्य आहे. सुग्रीव वास्तुदेवता म्हणून सांगतात. सुग्रीव आणि राम या दोघांचं जर तुम्ही रामायण बघितलं असला, जर एक जे अटूट मित्रता असते एकमेकांच्या वरती जीव देऊन आपण मित्रत्व सांभाळणं, असं हे सुग्रीव वास्तुदेवतांचं काम. जे काही रोग वास्तुदेवता आहेत त्या वास्तूपासून आपण या वास्तुदेवतांना आव्हान करायचं आहे की या घरातील प्रत्येक व्यक्ती रोग आधी व्याधी ज्या काही असतील ते कुठल्याही प्रकारचे दोष आम्हाला लागू नये. अशा प्रत्येक वास्तुदेवतांचं आपण या ठिकाणी आवाहन करून त्यांना आपण इकडे बोलवायचं आहे. आणि आपण तिथं द्रोण मध्ये बघा एक एक वस्तू प्रत्येक द्रोण मध्ये आपण घातलेला आहे. त्या वास्तुदेवतांचं ते अन्न आहे आपण त्यांना द्यायचं आहे. आता आपण म्हणतो फल बली ग्रहण समर्पयामि. आता बली म्हणजे काय? अर्पण करणं. बली म्हणजे याचा अर्थ वेगळा निघत असतो. आपल्या जैन शास्त्रामध्ये फक्त अहिंसाच आहे. हिंसाचा शब्द कुठलाही शास्त्रामध्ये लिखित नाही. फल बली ग्रहण म्हणजे जे काही तुमचं अन्न आहे ते तुम्ही ग्रहण करा आणि संतुष्ट व्हा. आणि ह्या वास्तूला ऊर्जित अवस्था जेवढं तुम्ही देता येईल तेवढं तुम्ही द्या म्हणून या ठिकाणी वास्तुदेवतांचं आपण आव्हान करत असतो. बघा आज आपण वास्तुशांती केलं तर परत कधी करतो? वार्षिक पूजा. वर्षाला आपण घरामध्ये नवशांती कळस पूजा करत असतो. शास्त्रामध्ये असं सांगतात ज्या वास्तुदेवतांना आपण आज आवाहन केलो आहे तर परत 12 वर्षाला
परत घरामध्ये तुम्ही मंडूपत वास्तुविधान घालावं. कारण ज्या वास्तुदेवतांना जे आम्ही काही देऊन त्याला ऊर्जित केलेला असतो 12 वर्षानंतर परत त्याला जर आम्ही या ठिकाणी त्यांचं आवाहन करून जर पूजन केलो तर परत ते ऊर्जित अवस्था तुमच्या वास्तूमध्ये देऊन धन धान्य ऐश्वर्याची वृद्धी आणि तुमचं शरीर सगळ्यांचं शरीर निरोगी राहावं म्हणून ते ऊर्जित अवस्था निर्माण करत असतात. त्यासाठी या वास्तुदेवतांचं आपण आवाहन करूया. त्यांना आपण या ठिकाणी बोलवून हे जे काही या सर्व वास्तुदेवतांना आपण बोलवून त्यांचं आवाहन करायचं. शेवटला 7 श्लोक आहे त्यावेळी अक्षरक्षेपण करायचं आहे. ह्या वास्तुदेवताला आपण आवाहन केल्यानंतर ते वास्तुदेवता त्यांनी कुठलं कार्य तुमच्या जीवनामध्ये घडवतात ते तुम्ही शेवट ऐका. चला पुढे 24 भगवान की आता 6